हाय हॅलो नमस्कार, मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण ब्लाऊज पीसच्या उरलेल्या ज्या तुकड्यांपासून आपण सुंदर अशी वस्तू तयार करणार आहोत। तर इथे ब्लाऊजचा जो मागचा गळा करताना कपडा उरतो त्याचा हा कपडा आहे। तर त्याचे मी असे 4 पीसेस असे कट करून घेतलेले आहे। तर दोघांचे मेजरमेंट सेम आहे आणि हे दोन जे आहेत ते वेगळे पीस आहेत। त्यातला मी एक पीस घेतलेला, आपल्याला 4 पीस असे लागणार आहेत। त्यातला मी एक पीस घेतलेला आहे आणि याचं जे मेजरमेंट आहे ते 4 बाय 3.5 इंच याचं मेजरमेंट आहे। तर याला मी पेस्टिंग कॅनव्हास लावलेला आहे। जर तुमचा कॉटनचा कपडा असेल तर तुम्ही नाही लावला तरी चालेल। त्यानंतर ओपन भाग जिकडून आहे तिकडून आपल्याला अशा पद्धतीने मार्क करायचा आहे, गोलाकार राऊंड असा मार्क करायचा आहे आणि तो असा कट करायचा आहे। ज्या साइडने 4 इंच आहे त्या साइडने आपल्याला अशा पद्धतीने गोल आकार काढून घ्यायचा आहे, तो कट करायचा। त्यानंतर अस्तर घ्यायचा आहे, आपल्याला अस्तर सुद्धा याच मापाचं घ्यायचं आहे 4 बाय 3.5 इंचाचं। तर अशा पद्धतीने करून आपल्याला एवढा भाग ओपन ठेवायचा आणि सगळ्या बाजूने आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे मी आणि जेवढा मार्क केलेला भाग आहे तो मी ते कट केलेला आहे। जिथे गोलाकार आहे तिथे छोटे छोटे असे नॉचेस द्यायचे आहेत, म्हणजे आतला भाग जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढल्यानंतर आकार व्यवस्थित दिसतो। तर अशा पद्धतीने मी आकार जो आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी इथे टॉप स्टिच करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला एक पीस दुसरा लागणार आहे। तर याचं जे मेजरमेंट आहे ते 5.5 बाय 3.5 इंच याचं मेजरमेंट आहे। त्यानंतर आपल्याला इथे अस्तर सुद्धा त्याच मापाचं लागणार आहे। ज्या साइडने 5.5 इंच आहे त्या साइडने अस्तर ठेवून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे सरळ। तर मी ते शिवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे, फक्त वरती टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी इथे वरती टॉप स्टिच करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसरा पीस घ्यायचा आहे आणि याचं जे मेजरमेंट आहे ते 5.5 बाय 4.5 इंच याचं मेजरमेंट आहे। हा पीस आपण तयार केलेला तो यावरती ठेवायचा आणि ते तिन्ही बाजू शिवून घ्यायच्या। तर मी तिन्ही बाजू शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे सेंटर मार्क करायचं आहे आणि इथे सेंटर मार्क केल्यानंतर इथे मी खडूने सुद्धा मार्क करणार आहे आणि इथे छान असं आपलं पॉकेट तयार झालेलं आहे, त्यावरती आपल्याला इथे सेंटर मार्क करायचा आहे। त्यानंतर जो गोल आकार आपण कट केलेला तो पीस घ्यायचा आहे, त्याचा सुद्धा सेंटर अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे आणि याचा सरळ भाग जो आहे तो असा वरती असला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला सेंटर वरती सेंटर ठेवून इथे मी सरळ शिवून घेतलेला हा फ्लॅप आपला तयार झालेला आहे। त्यानंतर मी इथे झिप घेतलेली आहे, झिपची जी लांबी आहे ती 5.5 इंच आहे। झिपचा सरळ भाग कपड्यावरती ठेवायचा, इथे सरळ शिवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अस्तर घ्यायचं आहे याच मापाचं आणि इथे सरळ शिवून घ्यायचं आहे झिपवरती। त्यानंतर असं फोल्ड करून घ्यायचं वरती आणि इथे टॉप स्टिच करायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आणि परत आपल्याला इथे वरती फ्लॅपच्या वरती टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर सरळ मी टॉप स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला दुसरा पीस घ्यायचा, याचा सुद्धा मेजरमेंट सेम आहे। तर 5.5 बाय 4.5 इंच याचंही मेजरमेंट आहे, अस्तरचंही मेजरमेंट सेम आहे। 5.5 बाय 4.5 इंच झिपवरती सरळ भाग ठेवायचा कपड्याचा आणि त्यानंतर आपल्याला खाली अस्तर ठेवायचं आणि इथे झिपवरती सरळ शिवून घ्यायचं। तर मी ते सरळ शिवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर खालून अस्तर वरती करायचं आणि वरचा भाग सुद्धा आपल्या कपडा जो आहे तो वरती करून इथे टॉप स्टिच करून घ्यायचं। अशा पद्धतीने फोल्ड करून इथे टॉप स्टिच करून घेतलेला आहे मी। त्यानंतर जो कपडा आहे तो आपल्याला एकावरती एक ठेवायचा आहे सरळ भाग आणि अस्तरचा भाग एकावरती एक ठेवायचा आहे। इथे तुम्ही पिनअप पण करून घेऊ शकता, झिप व्यवस्थित अशी एकावरती एक ठेवायची आणि एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर मी सगळ्या बाजूंनी शिवून घेतलेला आहे आणि जेवढा मार्क केलेला भाग होता तो ओपन ठेवलेला आहे। कॉर्नर असे छोटेसे कट करून घ्यायचे आहेत आणि आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आज बनवलेली आहे। तर ब्लाऊज शिवताना ब्लाऊजचा जो मागचा गळा असतो तो केल्यानंतर आपला बराचसा कपडा उरतो, त्या कपड्याचा मी इथे वापर केलेला आहे। तर अशा पद्धतीने इथून झिप ओपन करायची, जिथून आपण ओपन भाग ठेवला तर तिथे झिप बंद असते, झिप ओपन करायची आणि मग आतला भाग जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचा व्यवस्थित असा आणि कॉर्नर सुद्धा व्यवस्थित एखाद्या टोकदार वस्तूने बाहेर काढून घ्यायचे आणि त्यानंतर अस्तरचा जेवढा भाग ओपन आहे तेवढा अशा पद्धतीने फोल्ड करून इथे सरळ शिवून घ्यायचा आहे। तर मी इथे सरळ शिवून घेतलेला आहे आणि अस्तर जे आहे ते असं आतमध्ये टाकायचं आहे पॉकेटच्या मध्ये। तर असे पाऊच जे आहे ते बनवून सेल सुद्धा करू शकतात। तर त्यानंतर व्यवस्थित झिप अशी ओपन करायची आहे आणि ते झिप लावून घेतलेली आहे। त्यानंतर ह्या फ्लॅपवरती आपल्याला टिच बटन लावायचं आहे। तर तुम्ही इथे वेलक्रो सुद्धा लावू शकतात, पण मी इथे छोटं टिच बटन लावणार आहे। तर इथे मी मार्क करत आहे सेंटरवरती, याचा सेंटर मार्क करून घ्यायचा आणि सेंटरपासून आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग करून मग आपल्याला इथे टिच बटन जॉईन करून घ्यायचे आहेत।
तर मी ते टूलच्या मदतीने टिच बटन जॉईन करत आहे। तुम्ही इथे हात शिलाई जे टिच बटन लावतात ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात। तर अशा पद्धतीने आपल्याला इथे टिच बटन लावून घ्यायचे आहे। तर हे बनवायला खूप सोपं आहे आणि असे पाउच बनवून तुम्ही सेल करू शकतात। कॉटनच्या जे कपड्याचे बनवलं तर तुम्हाला इथे पेस्टिंग कॅनव्हास लावायची सुद्धा गरज पडणार नाही। फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्ही बनवू शकता, 1 रुपया खर्च न करता। तर त्यानंतर आपल्याला इथे सेंटर मार्क करून घेतल्यानंतर आपल्याला दुसऱ्या ज्या बटनाचा जो आहे तो इथे मार्क करून घेतलेला आहे मी। आणि त्यानंतर हा टिच बटन आपण अशा पद्धतीने इथे लावू शकतो आणि इथे व्यवस्थित अशा तुम्ही वस्तू ठेवू शकतात। तुमच्या आजीला, मम्मीला, कोणालाही तुम्ही एक गिफ्ट करू शकतात। इथे तुम्ही पैसे ठेवू शकता जिथे झिप लावले तिथे, आणि इथे फ्लॅप जिथे लावलाय तिथे तुम्ही कार्ड वगैरे ठेवू शकता। तर याची लांबी आणि रुंदी जी आहे, ती उंची जी आहे ती याची 4 इंच तयार झालेली आहे, रुंदी जी आहे ती 4.5 इंच तयार झालेली आहे। त्यानंतर यामध्ये आपण वरती कार्ड ठेवणार आहोत। जिथे आपण फ्लॅप बनवलेला आहे तिथे आपण कार्ड ठेवणार आहोत। आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ATM कार्ड तुम्ही यामध्ये ठेवू शकता, क्रेडिट कार्ड ठेवू शकतात। आणि जिथे झिप लावलेली आहे त्यामध्ये मी इथे पैसे ठेवलेले आहेत। खूप मोठं पाउच आपलं हे तयार झालेलं आहे। पर्स, छोटी मिनी पॉकेट तयार झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, पाउच कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।